ओके. हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. आज आपल्याला रेकी लेव्हल 3 मध्ये पेंडुलम डाउसिंग हा एक बोनस कोर्स हा टॉपिक घ्यायचा आहे. ऍक्च्युली रेकीच्या सिलेबसमध्ये पेंडुलम डाउसिंग नाहीये, साऊंड हिलिंग नाहीये, पण आपण ते ऍडिशनल घेतोय. आता पेंडुलम डाउजर काय असतं, तर हे तुम्हाला रेकी लेव्हल 1 लाच दाखवलंय की याला पेंडुलम डाउजर म्हणतात. हे वेगवेगळ्या शेप्समध्ये येतं. म्हणजे असं रेक्टँगल येतं, पिरॅमिड शेपचं येतं किंवा हे माझ्या हातात गोल आहे या पद्धतीचं येतं. वेगवेगळ्या क्रिस्टलचं येतं. आता जनरली क्लिअर पॉट्स आपण वापरतो प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी किंवा ब्लॅक टर्मुलाईनचं सेम तुम्ही वापरू शकता की तुम्हाला निगेटिव्ह एनर्जी जर काढून घ्यायची असेल तर. म्हणजे तुम्ही जर सांगितलं 7 चक्राची इमेज ठेवली आणि यातल्या हृदय चक्राची निगेटिव्ह एनर्जी काढून घे, हे हील कर, तर मग त्यावेळेला तुम्ही हे वापरायचं ब्लॅक टर्मुलाईनचं आणि मग ते निगेटिव्हिटी काढताना असं अँटी क्लॉकवाईज फिरत राहील. ठीक आहे. आता हे तुम्हाला कधी वापरायचंय? 90 दिवसाची प्रॅक्टिस झाल्याशिवाय हे वापरायचं नाही. ठीक आहे. का नाही वापरायचं? कारण काय होतं, एव्हरीथिंग इज अन एनर्जी. ठीक आहे. प्रत्येक गोष्ट एनर्जी आहे, आपण सुद्धा एनर्जी आहोत. मग बऱ्याचदा असं पण होतं की आपल्या मनात काय थॉट आहे तर त्याच्यानुसार याच्यावर पण ते वर्क करतं. म्हणजे समजा गावाला जायचं आहे का, मी जाऊ का, तर मग खरं नाही गेलं पाहिजे. आपण गावाला जाणं गरजेचं नाहीये, आपण नाही गेलं पाहिजे, पण आपली इच्छा आहे की नाही मला जायचंच आहे, तरी पण डाउजिंग करतोय आपण. आणि मग काय येणार आहे उत्तर? तर होच येणार आहे. ठीक आहे. मग काय होतं, आपण स्वतःला पण मिसगाईड करतो, इतरांना पण मिसगाईड करतो. एनर्जीचा खेळ करणं साधी सोपी गोष्ट नाही, खूप रिस्की काम असतं. त्याच्यामुळे हे आपण 90 दिवसाची प्रॅक्टिस झाल्याशिवाय करायचं नाही. आता 90 दिवसाची प्रॅक्टिस का मी म्हणते, तर त्या काळात काय होतं, आपण आहे ना खूप शांत आणि न्यूट्रल होऊन जातो. म्हणजे हे डाउजर ज्या वेळेला आपण वापरतो त्यावेळेला आपण खूप शांत असतो. मग आपले निर्णय चुकत नाही, विचार चुकत नाही किंवा हे करताना आपले आतले विचार त्याच्यावर हवी नाही होत. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यायची आहे. सुरुवातीला हे आपल्यासाठी वापरायचं आणि मग नंतर क्लायंटसाठी. आता हे तुम्ही कुठे कुठे वापरू शकता, तर तुम्ही तुमचे 7 चक्र, प्रत्येक चक्राची एनर्जी कशी आहे, पॉझिटिव्ह की निगेटिव्ह, हे चेक करू शकता. हा, त्याला प्रोग्रामिंग करायचं आहे. दीक्षा झाल्यानंतर त्याला आपल्याला काय करायचं, आधी एक ब्लँक पेपर घ्यायचा व्हाईट, मध्यभागी एक डॉट काढा. ठीक आहे. आणि त्या डॉटवर असा हा समोर ठेवा आणि म्हणा, जर तुझं उत्तर नाही असेल तर तू अँटी क्लॉकवाईज फिरणार आहेस. जर तुझं उत्तर नाही असेल तर तू अँटी क्लॉकवाईज फिरणार आहेस. जर तुझं उत्तर नाही असेल तर तू अँटी क्लॉकवाईज फिरणार आहेस. असं त्याचं 5 दिवस प्रोग्रामिंग करायचंय रोज. ठीक आहे. प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप. पुन्हा त्या डॉटवर ठेवायचं ब्लँक पेपर, त्याच्यावर एक डॉट आहे आणि त्या डॉटवर हा असा आपण उभा केलाय. आता म्हणायचं, तुझं उत्तर जर हो असेल तर तू क्लॉकवाईज फिरणार आहेस. तुझं उत्तर जर हो असेल तर तू क्लॉकवाईज फिरणार आहेस. तुझं उत्तर जर हो असेल तर तू क्लॉकवाईज फिरणार आहेस. बघा, फिरायला लागला. म्हणजे फक्त आपलं बोलणं लगेच तो ऐकतो आणि त्याला जर उत्तर द्यायचं नसेल तर तो तिथेच थांबतो किंवा थरथर पण करतो. जागच्या जागी असं थरथर थरथर पण करायला लागतो. जर निगेटिव्ह एनर्जी जास्त असेल, ब्लॉक एनर्जी असेल, स्टक एनर्जी असेल, उत्तर द्यायचं नसेल, है ना. समजा असा पण होतो तो पुढे मागे, तर त्यावेळेला तो खूप कन्फ्यूज मध्ये आहे. तर जेव्हा पुढे मागे होतोय किंवा एकाच जागेवर स्थिर आहे किंवा थरथरतो एकाच जागेवर, तेव्हा त्याला उत्तर द्यायचं नाहीये. मग त्यावेळेला आपण प्रश्न विचारायचेच नाही, तो दिवसच सोडून द्यायचा, ती वेळच सोडून द्यायची आणि उठसूट काहीही प्रश्न विचारण्यासाठी वापरायचं नाही. मग याचा वापर कसा करायचा, कुठे करायचा, तर तुम्ही प्रत्येक चक्राची एनर्जी चेक करू शकता, तुमची स्वतःची किंवा इतरांची. इतरांची चेक करायची असेल, ते समोर नसतील तर तुम्ही 7 चक्राच्या इमेजवर करू शकता. पण उठलं की सुटलं, इमेज घेतली केलं, असं करणार का आपण? नाही. काय करणार आधी आपण? सेल्फ हिलिंग.
जागेची क्लिन्झिंग सिम्बॉल टाकून, त्या 7 चक्राच्या इमेजची क्लिन्झिंग सिम्बॉल टाकून, मग तिथे होन्शान जेशुने टाकणार आणि म्हणणार ही इमेज म्हणजे ती व्यक्ती आहे. आणि आत्ता मला काय करायचंय, या व्यक्तीची एनर्जी चेक करायची. मग याचं क्रिस्टल आहे हा शेवटी. मग याचं पण क्लिन्झिंग करणार, स्वच्छ पाण्याखाली धुवून घेणार, कोरडा करणार, सेजच्या धुरामध्ये फिरवून घेणार, सिम्बॉल टाकणार, क्लिन्झिंग करणार, सिम्बॉल टाकणार, याला एनर्जाइज करणार, ऍक्टिव्हेट करणार, याचं प्रोग्रामिंग करणार आणि मग वापरणार प्रत्येक चक्रावर की ह्या व्यक्तीच्या सहस्रार चक्राची एनर्जी कशी आहे. मग तो जे काही उत्तर देईल ते, मग पुढेच्या चक्राची एनर्जी चेक करणार, पुढच्या चक्राची, असं प्रत्येक चक्राची. आणि आपल्याला एक नोटबुक करायची आहे आणि त्या नोटबुकमध्ये सगळे रीडिंग्स लिहायचे. तुम्ही जेव्हा जेव्हा पेंडुलम डाउझर वापराल तर प्रश्न आणि त्याचं उत्तर, प्रश्न आणि त्याचं उत्तर लिहायचं. प्रश्न हा क्लिअर कट स्ट्रेट फॉरवर्ड असला पाहिजे. म्हणजे मी गावाला जाऊ का, ठीक आहे, मी या व्यक्तीचं हिलिंग करू का, म्हणजे असा प्रश्न हवा की ज्याचं उत्तर फक्त यस नो येणार आहे, कंपॅरिझन नसणार आहे, कन्फ्युजन नाही करायचंय डाउझरचं. ज्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर कट हो किंवा नाही येईल अशाच प्रश्न तुम्हाला तयार करायचे आहेत. तर तुम्ही काय करू शकता की प्रश्न तयार करून घेऊ शकता. पण मग असं होईल की पहिलं उत्तर जर नाही आलं तर पुढचा प्रश्न विचारण्याचा संबंधच नाही है ना. समजा मी गावाला जाऊ का नाही आलं तर पुढे प्रश्न सुरत नाही. समजा जर हो आलं तर मग तुम्ही विचारू शकता मी बाय बस जाऊ की मी बाय ट्रेन जाऊ की मी बाय प्लेन जाऊ, है ना. मी त्या गावाला गेल्यानंतर मी हॉस्टेलवर राहू की गेस्ट हाऊसमध्ये राहू की नातेवाईकाच्या घरी जाऊन राहू, मग हे पुढचे प्रश्न येतात. ठीक आहे. मग आता समजा तुम्ही चक्रांची एनर्जी चेक केली, ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह ती लिहून ठेवली. मग आता ज्या चक्राची एनर्जी निगेटिव्ह आहे तिचं तुम्हाला क्लेन्झिंग करायचंय. मग तुम्ही काय करू शकता, एकतर आपली सगळी प्रोसेस क्रिस्टल हिलिंग मध्ये पाहिलेली किंवा रेकीमध्ये पाहिलेली, किंवा ब्लॅक टर्मुलाईनचं डाउझर घ्यायचं, त्या चक्रावर ठेवायचं आणि म्हणायचं हे जे चक्र आत्ता आहे, ब्लॉक चक्र जे आहे, समजा अनाहत चक्र ब्लॉक आहे, इमोशनल आहे म्हणून, तर मग ह्या चक्राची सगळी निगेटिव्हिटी काढून टाक. ह्या चक्राला आपल्याला हील करायचंय, तू सगळी त्यातली निगेटिव्हिटी काढून टाक, सगळी निगेटिव्हिटी काढून टाक. तर बघा कसं अँटी क्लॉकवाईज फिरायला लागलं. ठीक आहे. मग आता समजा तुम्हाला पॉझिटिव्ह हिलिंग द्यायचंय तर कसं करू शकता की आता मग क्लिअर पॉट्सचा घ्यायचा. मग आता ह्या चक्राला पॉझिटिव्ह हिलिंग दे, या चक्राला पॉझिटिव्ह हिलिंग दे, या चक्राला पॉझिटिव्ह हिलिंग दे. ठीक आहे. आता समजा चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे, दोघी तिघींना चष्मा इथे आता. तर काय करायचं, आपल्या थर्ड आय चक्रा समोर घ्यायचं आणि माझ्या थर्ड आय चक्रातली सगळी निगेटिव्हिटी काढून टाक, ज्यामुळे मला चष्म्याचा नंबर सुरू आहे, मला तो नंबर नकोय, त्यामुळे माझ्या आज्ञा चक्रातली सगळी निगेटिव्हिटी काढून टाक. असं आहे ना, तुम्ही रोज 21 दिवस करून बघा, तुम्हाला जाणवेल की तुमच्या डोळ्याचा नंबर कमी कमी होतोय. पण आता इतके वर्ष झाले चष्मा आहे तर असं नाही होणार ना 21 दिवसातच हे होईल म्हणून. हॅलो. बोला. बरोबर आहे ना, 18 पण पूर्ण झालं त्यांना. किती वेळ आहे तुम्ही अजून तिथे? मी आत्ता क्लास चालू केला आहे रेकी लेवल 3चा, आत्ता क्लासमध्ये मी करू का थोड्या वेळाने फोन? समजवा. हां हां, तुम्ही समजवा ना तुमच्या पद्धतीने. एक मिनिट. ओके. आमच्या चष्म्याचं परत एकदा सांगा. अं,
हे बघा, चष्म्याचंच असं नाही, तर आपण काय करू शकतो, प्रत्येक चक्राशी संबंधित जे इश्यूज आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत, तर ते सॉल्व्ह करायचे आहे. तर त्या चक्राच्या समोर असं तुम्ही धरू शकतात. स्वतःचं असेल तर. हं. दुसऱ्यांचं असेल तर आपल्याला चार्टच वापरायचा आहे, ठीक आहे. आता तुमचा चष्म्याचा नंबर तुम्हाला काढायचा आहे, कमी करायचा आहे, तर तुम्ही काय करू शकता, की आज्ञाचक्राच्या समोर ते धरू शकतात. निगेटिव्ह एनर्जी कार्ड त्याला म्हणू शकतात. जितका वेळ ते अँटी क्लॉकवाईज फिरेल तेवढा वेळ ते फिरू द्यायचे, म्हणजे तोपर्यंत ती निगेटिव्ह एनर्जी काढली जाते. मग तिथे पॉझिटिव्ह एनर्जी भरायची आहे, सोबत अफर्मेशन द्यायचंय, इंटेन्शन द्यायचे. तुम्ही जर हे डेली बेसिसवर इंटेन्शनली हिलिंग घेतलं तर तुम्हाला जाणवेल की कमी कमी होतोय नंबर. पण आता खूप वर्षांपासून जर नंबर असेल तर त्यालाही वेळ आपल्याला द्यावा लागणार आहे तिथे पॉझिटिव्ह हिलिंगसाठी, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक पीडीएफ शेअर करते. आत्ता माझं मोबाईल हे झालाय, त्याच्यात काही डेटा नाहीये. मी ग्रुपलाच मेसेज टाकते. जे जुने मेंबर्स आहेत ते तिथे रिशेअर करतील. तर त्या पीडीएफ मध्ये ना आहे, पर्सेंटेज वाईज आहे, किंवा एखादी व्यक्ती हरवली मग ती कुठल्या दिशेला गेलेली आहे, किंवा मला घर घ्यायचंय ते कुठल्या दिशेला घ्यायचंय. हा, तर तिथे ना डायग्राम आहे, म्हणजे सेमी सर्कल दिलेलं आहे आणि तिथे लिहिलेलं आहे, ठीक आहे. किंवा हो नाही मध्ये जर उत्तर असेल तर तुम्ही तिथे सेंटरला हा डाऊजर आपण पकडणार, ठीक आहे. त्या पेपरवर सेंटरला डाऊजर पकडणार आणि ते लिहिलेले आहेत उत्तर तिथे, तर त्या दिशेला तो बरोबर जाणार, त्याला जे उत्तर द्यायचंय. मग त्या दिशेला तो गेला की आपलं समजायचं की उत्तर हे आहे. तुम्ही बीपी, शुगर हे पण चेक करू शकता. म्हणजे बीपी किती आहे तिथे दिलेलं आहे, ते फिगर्स दिलेले आहेत, ठीक आहे. शुगर किती आहे, म्हणजे एखादी व्यक्ती तिचं सगळं जर डिटेल्स आपल्याला काढायचे असतील, डिस्टन्स सिलिंग जर करायचं असेल, एखादी व्यक्ती जर हरवलेली असेल, तर मग आपल्याला सगळं इन डिटेल तिथे ते काढता येतं. एखादी वस्तू हरवलेली असेल तर सगळ्या बाबतीत आपल्याला गायडन्स पेंडुलम डाउझर वापरून करता येतं आणि मग तिथे पॉझिटिव्ह हिलिंग देता येतं. किंवा कुठला क्रिस्टल, आता तुमच्याकडे कुणाचं हातात क्रिस्टलचं ब्रासलेट वगैरे आहे का? आहे का? आपण माझ्याकडे एनर्जी आहे. चेक करू. एनर्जी चेक करण्याची दुसरी पद्धत आहे ही कॉपरचे रॉड. आपण एनर्जी चेक करू आता, ठीक माझ्याकडे आहे. आहे. ऑन स्क्रीन यायचं ज्यांच्या हातात ब्रासलेट आहे, ठीक जी, आहे. सगळे माझ्याकडे ब्रासलेट आहे. काढून ठेवा. हातात घेऊ? हा, काढून ठेवा. थांबा, प्राजक्ताताईंचं करू. कुठे आहात तुम्ही आता? मी बदलापूरमध्ये बदलापूर. ऑफिसमध्ये आहे. आता सगळे खाली ठेवून द्या, बाजूला ठेवून द्या ब्रासलेट. ओके. साईडला ठेवून द्या, ठीक आहे. ॲट प्रेझेंट ऑन स्क्रीन माझ्या समोर प्राजक्ताताई आहेत बदलापूरमधून. त्यांनी जॉईन केलंय. आत्ता त्यांची एनर्जी कशी आहे? प्राजक्ताताईंची एनर्जी कशी आहे? काही टेन्शन आहे का सध्या? शांत नाहीये का मन आत्ता? जास्त नाहीये. नाहीये. कुठले कुठले ब्रासलेट आहे तुमच्याकडे? माझ्याकडे आता आपलं मनी मॅग्नेट आहे, रोज कॉर्ड्स आहे आणि ट्रिपल लेअर आहे आपलं आणि ब्लॅक टर्मल आहे. ओके. रोज कॉर्डचं घाला. प्राजक्ताताईंनी आता रोज कॉर्डचं ब्रासलेट घातल्यानंतर त्यांची एनर्जी कशी आहे? थोडीशी वाढली एनर्जी. सूट होतोय म्हणजे हे ब्रासलेट तुम्हाला?
तर तुम्ही असे क्रिस्टलची एनर्जी चेक करू शकता की ती एनर्जी तुम्हाला सूट, तो क्रिस्टल तुम्हाला सूट करतोय की नाही करत आहे. ठीक आहे. आता तुम्ही ना स्वतःला म्हणा, ते ब्रेसलेट काढून टाका सगळे. 3 वेळेला दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा आणि म्हणा की आय एम कूल, आय एम काम, आय एम गुड, आय एम ग्रेट. माझं स्वतःवर खूप प्रेम आहे, खूप शांत आहे. असे पॉझिटिव्ह अफर्मेशन स्वतःला द्या. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. बाकीच्यांनी पण हे अफर्मेशन बोला की प्राजक्ताताई आता शांत आहेत, आनंदी आहेत, कूल आहेत. त्यांचं स्वतःवर खूप प्रेम आहे. ठीक आहे. आता त्यांची एनर्जी आपण चेक करू. ऍट प्रेझेंट प्राजक्ताताईंची एनर्जी कशी आहे. शब्द किती मॅटर करतात. शब्दांसोबत इमोशन किती मॅटर करतात, है ना. तर असंच आपण पेंडुलम डाउझरने पण एनर्जी चेक करू शकतो. कुणाची चेक करायची, आता कुठलं चक्र चेक करायचंय कोणाचं. पल्लवीताई. ओके. श्रीवर्धन ना. आत्ता माझ्यासमोर ऑन स्क्रीन पल्लवीताई आहेत श्रीवर्धन वरून. ऍट प्रेझेंट त्यांची एनर्जी कशी आहे. बऱ्यापैकी आहे पॉझिटिव्ह. ओके. स्वप्नजाताई. ऍट प्रेझेंट स्वप्नजाताई यांची एनर्जी कशी आहे. पॉझिटिव्ह. ओके. आता याचे हा कॉपरचा एल रॉड आहे. ठीक आहे. तर हा घेणं कंपल्सरी नाहीये. जर तुम्हाला प्रोफेशनली काम करायचं असेल, क्लायंट हँडल करायचे असतील, त्यांना हिलिंग किंवा त्यांची एनर्जी चेक करायची असेल तर घेण्याची गरज आहे. अदरवाईज काही गरज नाहीये. तर याच्याने आपण एनर्जी चेक करू शकतो. प्रत्येक चक्रांची एनर्जी चेक करू शकतो. क्रिस्टल सूट होतात की नाही होत या पद्धतीने. ठीक आहे. व्हिडिओज का बरं बंद झाले बाकीचे. आता आपण एक करू शकतो की तुमच्या जवळ स्वप्नाजाताई काहीतरी आहे का तिथे, कागद किंवा हातरुमाल असं काहीतरी वस्तू. काय वस्तू आहे. हातरुमाल, कागद आहे का. एखादा कागद घ्या. आपल्याला असा तो चुरगळायचा आहे. चुरगळून टाकायचा आहे. चालेल का. किंवा हातरुमाल आहे का. तर काहीतरी वस्तू अशी चुरगळून घ्या आणि त्याला जरा बॅड इंटेन्शन द्या आणि तो हातात पकडा. घेतला. काय घेतलंय. माईक सुरू करा. पेपर आहे असा तिथे पडला होता डायनिंग वरती. पसारा करत होता. उगीच पडला इकडे. नेहमी पसारा करत राहतो इथे तिथे. ऍट प्रेझेंट स्वप्नाजाताई यांची एनर्जी कशी आहे. एनर्जी काय होऊन जाते. ब्लॉक. जर आपण निगेटिव्ह इंटेन्शन कोणाला तरी दिले किंवा निगेटिव्ह व्यक्तींच्या, घटनांच्या, परिस्थितींच्या, वस्तूंच्या संपर्कात राहिलो तर, निगेटिव्ह राहिलं तर, इतकं निगेटिव्ह.
ऑरा लगेच हा. चेंज होतो. प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक वस्तूचा ऑरा क्षणाक्षणाला बदलत असतो. म्हणून कॉन्स्टंट आणि कंटिन्यू प्रोसेस पाहिजे ती. आता काय करा, त्याच कागदाला प्रेमाने कुरवळा, त्याला गुड इंटेन्शन द्या, त्याला लव द्या आणि तो हातात घेऊन बसा. माईक सुरू करा. हा, एक मिनिट. अरे उगीच असं केलं मी. तू किती कामाचं आहेस माझ्या. तुला मी असं साफ करून ठेवलं असतं ना. सॉरी हा, माझं चुकलं. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय लव्ह यू. थँक्यू. थँक्यू. आता स्वप्नाच्या ताईंची एनर्जी कशी आहे? बघितलं? मॅम हे ऑटोमॅटिक होतंय. दिस इज ऑल ऑटोमॅटिक राईट. ऑटोमॅटिक होतंय. म्हणजे शब्दांना किती व्हॅल्यू आहेत, शब्दांसोबत इमोशन्स. ओके, तर तुमचे शब्द आणि तुमचे भाव एकच असावेत. जर तुमचे शब्द आणि तुमचे भाव जर बदलत असतील तर ती एनर्जी काय करते, सगळीकडे आपले ब्लॉकेजेस क्रिएट करते. आणि मग लोक काय म्हणतात की काम अडकलंय, काम होत नाहीये, है ना, किती पण रेमेडी केल्या तरी पण काही उपयोग होत नाहीये, किती पण काय म्हणतात ते क्रिस्टल घातले, कन्सल्टेशन घेतले, पण तरी फरक पडत नाहीये. तर एनर्जी, एव्हरीथिंग इज अन एनर्जी. एनर्जी खूप जास्त मॅटर करते. तर आपण सतत पॉझिटिव्ह विचार केले पाहिजे, पॉझिटिव्ह लोकांच्या सोबत राहिलं पाहिजे. पण फक्त तुम्ही पॉझिटिव्ह तसे विचार करतात, पण तिथे तुम्ही इमोशनली इन्व्हॉल्व नाहीये, भाव तिथे नाहीये, तर मग काही उपयोग नाहीये, है ना. तर जर फायनान्शियल ब्लॉकेजेस जर असतील ना, तर तिथे पण आहे ना तुमची एनर्जी खूप मॅटर करते. ओके, प्रत्येक गोष्ट ही एनर्जी आहे. तर या पद्धतीने आपण पेंडुलम डाउजर आणि एल रॉड किंवा आहे ना आता 20-25 हजाराचं ऑरा स्कॅनिंगचे मशीन पण येतात. आता मी ते नाही घेतले कारण मी त्यात जास्त हे नाही करत आहे, म्हणजे क्लायंट घेऊन तो सगळा रिपोर्ट काढतात ते आणि त्याचे 5 ते 10 हजार रुपये घेतात. तर माझा फोकस असा आहे की ह्या सेशन्सच्या माध्यमातूनच इथंच काम करायचंय. काही काही लोक काय करतात, तो ऑरा रिपोर्ट काढून घेतात आणि मग त्याच्यात सगळे ते डिटेल्स देतात, मेडिकल रिपोर्ट सारखे. पण मग ते देऊन पण काहीच नाही फरक पडत ना लोकांना. जोपर्यंत इथलं प्रोग्रामिंग त्यांचं चेंज होत नाही तोपर्यंत ते रिपोर्ट काढून, रिपोर्ट वाचून काही नाही फरक पडत, है ना. माझ्या नंदेने करून घेतलं ना आता पुण्यात ऑरा स्कॅनिंग. ऑरा स्कॅनिंग, पण त्यांनी त्यांची लगेच ट्रीटमेंट म्हणजे मेडिटेशन आणि काय काय करा ते लगेच साईड बाय साईड त्यांनी चालू पण केलं. तिला थोडा थोडा फरक पण पडलाय आणि मग त्याच्यात तेच म्हणते ना मी की तुम्ही हे काम केलं पाहिजे स्वतःवर. आता त्यांनी किती हजार रुपये दिले ऑरा स्कॅनिंग साठी? नाही नाही 400-500 कमी ह्याच्यातच होतं. अगदी 1000 म्हटलं माझ्याकडे तरी एक चालेल. आहे, जास्तीत जास्त एक ओके. लेडी आहे. तर त्यांनी ना काहीतरी ते मशीन घेतलं आणि त्या मला खूप मागे लागल्या. तर आपण रेकीचा क्लास घेतात, तर त्यांचं म्हणणं होतं की 10,000 पर रिपोर्ट आम्ही याचे चार्ज करतोय, तर तुम्ही पण आमच्यासोबत कोलॅबरेशन करा. म्हटलं नाही. आणि ऑरा प्रत्येक मिनिटाला चेंज होतोय ना, प्रत्येक क्षणाला. आता पाहिलं स्वप्नाच्या ताईंचा किंवा आपण वॉटर थेरपी पण पाहिली, तर प्रत्येक क्षणाला जर तो ऑरा चेंज होतोय तर आपण तो रिपोर्ट काढून काय करणार. म्हणजे हा माझा व्ह्यू आहे, माझं थोडीशी काम करण्याची पद्धत वेगळी आहे. नो डाऊट मी पण ह्या पद्धतीने पैसे कमवू शकते ना, की मी तुमची ऑरा रिपोर्ट काढून देते. त्याच्यात त्यांनी चक्र इम्बॅलन्स वगैरे आहे ते सगळं त्यांनी त्याच्यामध्ये हा. लिहून दिलं हा, मग प्रॉपर. मी ते पाहिला येतं, तो रिपोर्ट येतो, ठीक आहे. पण मग माझं काय म्हणणं आहे की तुमचा ऑरा, तुमचे चक्र प्रत्येक मिनिटाला हे चेंज होते एनर्जी. म्हणजे तुम्ही जर थोडं पॉज घेतला, दीर्घ श्वास घेतले, स्वतःवर जर तुम्ही आता जसं प्राजक्ता त्यांना म्हटलं अफर्मेशन करा की हो मी रिलॅक्स आहे, मी शांत आहे, माझं स्वतःवर प्रेम आहे, असं म्हटलं की लगेच त्या हृदय चक्राची एनर्जी बदलते, है ना. हा, पण तुम्हाला या फील्डमध्ये जर पुढे जायचं असेल, पैसा कमवायचा असेल, तर तुम्ही ते ऑरा स्कॅनिंगचे मोठे मशीन घेऊ शकता. हे खूप बेसिक आहे, हे खूपच बेसिक आहे. एनर्जी चेक कराय याच्यामध्ये खूप ऍडव्हान्स अगदी 2.5 ते 3 लाखापर्यंतचे मशीन आहेत ऑरा स्कॅनिंगचे. मग ते सगळं तो रिपोर्ट जनरेट करून देतात. मग तुम्ही तुमचा एक क्लिनिकल सेटअप टाकून सगळं तो रिपोर्ट त्यांना देऊन मग तुम्ही सजेस्ट करू शकता की हे चक्र ब्लॉक आहे तर हे मेडिटेशन करा, है ना,
किंवा तुम्ही मग रेकी करा अशा पद्धतीने. ठीक आहे. तर आपल्याला छोटं मोठं डेली लाईफमध्ये जर असं झालं असेल ना की मला निर्णय घ्यायचा आहे पण मला आता काही सुचत नाहीये, मी कुणाकडून काय मार्गदर्शन घेऊ ते पण मला कळत नाही, तर मग तुम्ही तुमचं पूर्ण शांत होऊन हे पेंडुलम डाउजिंग करू शकता. पण हे जेवढं सोपं वाटतं तेवढं हे रिस्की पण आहे. जर आपण शांत नसू तर मग ती उत्तरं पण चुकीची येतात, नको ती येतात. मग त्याच्यामुळे ना पूर्ण आपली प्रॅक्टिस साधना झाल्याशिवाय आणि आपण पूर्ण कूल काम न्यूट्रल असल्याशिवाय हे करायचं नाही. खरं मजेशीर आहे हे ना, एक प्रकारचं व्यसन आहे. अशी ती मजा यायला लागते ते फिरलं की मग आपण आहे ना त्यात खोलात खोलात जातो. पण गंमत म्हणून तुम्हाला जर आता करायचं असेल तुम्ही करून पाहू शकता. पण जर महत्वाचे प्रश्न असतील तर तुमची एनर्जी पूर्ण कंट्रोल आणि न्यूट्रल पाहिजे तिथे. ठीक आहे. हा. तर चक्रांना एनर्जी देणं किंवा फक्त चक्रच असं नाही, तर जसं आपण म्हटलं की जस्ट आपण प्रयोग करून बघितला, अफर्मेशन दिले किंवा ते कागदाचा चुरगळा केला किंवा कुठली वस्तू शोधण्यासाठी कुठली दिशा कशासाठी योग्य आहे नाहीये, किंवा तिथं दिलेलं आहे की 10वीत मला किती मार्क्स होते, पर्सेंटेज वाईज दिलेलं आहे, किंवा एखाद्या व्यक्तीचं वय काय आहे, किंवा एखादी केस माझ्याकडे आलेली पण त्यांनी सांगितलंच नाहीये मेल की फिमेल आहे, ते म्हटलं तुम्हीच ओळखा, तर तुम्ही ते पण ओळखू शकता डाउजिंग करून, है ना. तर असं भरपूर गोष्टी आहेत. ठीक आहे. येस. तर आता काही तुम्हाला प्रश्न शंका? मॅम ते रिंगचं तुम्ही सांगणार होतात ना, दोर आणि रिंग. हा, तेच तुम्ही दोर आणि करू नका आता. हे असं दोऱ्याला जर तुम्ही अशी रिंग लावली ना तर तुम्ही त्याला म्हणा की तुझं उत्तर जर हो असेल तर तू अँटी क्लॉकवाईज फिरणार आहेस, तुझं उत्तर नाही असेल तर तू अँटी क्लॉकवाईज फिरणार आहेस, असं त्याला म्हणून बघा. म्हणजे तुम्ही स्थिर ठेवा प्रश्न काय विचारायचा? प्रश्न काय विचारायचा? प्रोग्रामिंग करायचं ना आधी. आपल्याला ज्या वेळेला तुम्ही हे घ्याल ना स्वतःचं वापरण्यासाठी, तेव्हा त्याचं सुरुवातीला 3 ते 5 दिवस प्रोग्रामिंग करायचंय. काय की तुला जर उत्तर नाही म्हणून सांगायचं असेल तर तू अँटी क्लॉकवाईज फिरशील. तुला जर तुझं उत्तर नाही असं म्हणून सांगायचं असेल तर तू अँटी क्लॉकवाईज फिरशील. अच्छा, हे प्रोग्रामिंग तुला करायचं. जर उत्तर हो म्हणून सांगायचं असेल तर तू क्लॉकवाईज फिरशील. क्लॉकवाईज. तर असं त्याचं प्रोग्रामिंग करायचं. आता तुम्ही जर दोरा अंगठी घेतला असेल ना तर तुम्ही करून बघा. तुमचा हात तुम्ही स्थिर ठेवा आणि तुम्ही त्याला म्हणून बघा. जस्ट एक प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट म्हणून म्हटलं. शांत व्हा आधी पूर्ण आणि करून बघा. जरा या अंगठीला हे पोचलं पाहिजे. त्यामुळे वाऱ्यामुळे हलते. पंखा बंद करून बघू. हा, मग फॅन बंद करा. कारण दोरा आहे ना तो हलका आहे. हा सुताचा दोरा आहे आणि सोन्याची अंगठी आहे. हा, बरोबर. नाही, दोरा हलका आहे ना, मग ते फॅन तुम्ही बंद करून बघा वाटल्यास. ठीक आहे. म्हणजे आता इथून पुढे ज्या वेळेला आपली सगळी प्रॅक्टिस होऊन जाते त्यावेळेला त्या हवेचा आणि त्या डाउझरचा काही संबंध नसतो. ते हवा त्याला अफेक्ट नाही करू शकत. ज्या वेळेला आपण ऍक्च्युअल एनर्जीवर काम करतो ना, आता कसं आहे अजून पहिलीच वेळ आहे आणि तो दोरा आहे ना, आणि थर्ड लेवलची प्रॅक्टिस किंवा हे बाकी आपलं दीक्षा, म्हणून म्हटलं फॅन बंद करा. पण अदरवाईज ज्या वेळेला तुम्ही करतात ना डाउजिंग आणि फॅन जरी सुरू आहे, वारा जरी आहे, तरी त्याचा याच्यावर काही फरक नाही पडत. येस. मला एक विचारायचं होतं, क्लिअर कॉर्ड्स आणि ब्लॅक टर्बुलिनच यूज करायचे ना ह्याच्यामध्ये? काय काय? क्लिअर कॉर्ड्स आणि ब्लॅक टर्बुलिनच यूज करायचे ना? हा, म्हणजे क्लिअर कॉर्ड्स कशासाठी? तर पॉझिटिव्ह हिलिंग जर द्यायचं असेल तुम्हाला, ठीक आहे, त्यासाठी. किंवा तुम्हाला काय करावं लागणार आहे, फक्त प्रश्न विचारायचे तर एक वेगळा. मग तो सेम पेंडुलम तुम्ही पॉझिटिव्ह हिलिंग साठी नाही वापरायचा आहे. इतकी सी जान आहे वो. किती लोड द्यायचा त्याला, है ना. एवढ्याशा क्रिस्टलची ऊर्जा किती असणार आहे. तर प्रश्न विचारण्यासाठी एक वेगळा ठेवा. त्याला निगेटिव्ह ऊर्जा काढून टाकण्यासाठी वापरू नका. तिथे ब्लॅक टर्मुलाईन वापरा आणि पॉझिटिव्ह ऊर्जा देण्यासाठी एक वेगळा वापरा. अजून जर छान परफेक्शन हवं असेल तर
हा 7 चक्राचा पण येतो. ठीक आहे, 7 चक्राच्या याच्यात क्रिस्टल असतं. तर तो 7 चक्राच्या हिलिंगसाठी तुम्ही वापरू शकता. ओके. मॅम तो 7 चक्राचा कसा वापरायचा healing साठी? पॉझिटिव्ह हिलिंगसाठी समजा चक्रांना हिलिंग द्यायचंय. हा 7 चक्राचा आहे समजा. थांबा, इथे आहे माझ्याकडे. दाखवते. कधी लागेल? हॅलो. कधी हवेत? हे बघा, हा 7 चक्राचा आहे. ठीक आहे, तर 7 चक्राच्या इमेजवर किंवा 7 चक्रांवर काम करायचं असेल हिलिंगसाठी, मग हा वापरला तर छानच. ओके. आणि मॅम शेप वेगवेगळे आहेत त्यांचे, म्हणजे हा. त्याचा वेगळा होता का? हा बॉल आहे. त्याचा कुठला? हा बॉल आहे आणि हा याला तुम्ही पेंडुलम असं ट्रायंग्युलर किंवा पिरॅमिड शेप असं. ठीक आहे. पण ह्याच्यानी कसं कसं यूज करायचं मॅम? जेव्हा आपण क्रिस्टलच्या वॅननी सगळं एनर्जी काढतो, एनर्जी टाकतो, मग त्या केसमध्ये याला नाही मेथड वेगळी वापरता आहे ना, येणार ना? ही मेथड एक वेगळी आहे की तिथे ती तुम्ही वेगळी. वॅन्डने हिलिंग देतायत. अच्छा, आणि ह्याच्यानी मग कसं सेमच मोजून तेवढंच मग की समजा नाही? तिथे वॅन्ड जेव्हा तुम्ही वापरत नाही आहात, तुम्हाला जर फक्त डाउजिंग करायचंय. आता काही लोक आहे ना, ते फक्त डाउजिंगच करतात. मग ते काय करतात, हेच वापरतात सगळीकडे. म्हणजे आता मी बघते ना, ऑनलाईन क्लासेस खूप झालेत सुरू. म्हणजे ज्यांचं कोणाचं काहीच झालेलं नाहीये, फक्त डाउजिंगचा कोर्स, म्हणजे ज्यांचं रेकीची दीक्षा नाही, एंजलची दीक्षा नाही, हिलिंग काही नाहीये, पण ते फक्त काय केलं, त्यांनी डाउजिंगचा कोर्स केलाय आणि डाउजिंग करून करून पण क्लायंट घेत आहेत. म्हणजे खरं हे इतकं सोपं नाहीये, असं नाही झालं पाहिजे. पण जे लोक कोर्स घेतात ना, ते त्याच्यातच सांगतात की तुम्ही हा कोर्स करा आणि तुमचं इन्कम यातनं तुम्ही अशा पद्धतीने सुरू करू शकता. तर आहे काही लोकांचं मला दिसतं स्टेटस, ज्यांना मी खूप चांगलं आधीपासून ओळखते. आपल्या इथले नाहीये, असं रिलेटिव्ह फ्रेंड्स मधले आहेत. तर कशात काही नाही, फक्त त्यांनी पेंडुलम डाउजिंगचा कोर्स केलाय आणि ते डाउजिंग करून करून क्लायंट हँडल करतात. ठीक आहे. मग त्यांना क्रिस्टल पण माहित नव्हते, म्हणजे मलाच ते विचारत होते क्रिस्टल वगैरे काय आहे, किंवा रेकी वगैरे त्यांचं झालेलं नाहीये, पण फक्त पेंडुलम डाउजिंग करून चक्रांमधून एनर्जी काढून टाकणं वगैरे अशा गोष्टी करतात. मग जी मेथड आपण क्रिस्टल कोर्समध्ये बघितली ना, सगळं ग्रीड गाऊन किंवा 7 चक्राचे क्रिस्टल तिथे प्लेस करतो आपण कॉइन फॉर्म मध्ये, ती एक मेथड आहे. रेकीमध्ये डिस्टन्स हिलिंगमध्ये आपण काय बघितलं, वॅन्डने हिलिंग देतोय, किंवा क्रिस्टलमध्ये पण पुढे वॅन्ड वापरतोय, निगेटिव्ह एनर्जी स्क्रॅच आणि फ्लिप करतोय, है ना. ते तर दी बेस्टच आहे, शक्यतो तेच करायचंय. मग तुम्ही पेंडुलम डाउजर कुठे वापरू शकता, तुम्हाला जिथे प्रश्न विचारायचे आणि चक्रांची ऊर्जा चेक करायची, ती पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे. ठीक आहे. हिलिंग देण्यासाठी बेस्ट ऑप्शन की तुम्ही वॅन्डच वापरली पाहिजे. ओके. किंवा सिम्बॉल वापरले पाहिजे, म्हणजे सिम्बॉल टाकून बँड वापरायची, असं या पद्धतीने. ठीक आहे. ओके, अजून कुणाला काही प्रश्न आहेत? आपला रेकी लेवल 3चा सिलेबस झालेला आहे. ठीक आहे, तुम्ही नोट्स घेऊ शकता. नोट्स मध्ये ना खूप इन डिटेल अजून थेरॉटिकल दिलेलं आहे, जे आपण इथे घेतलेलं आहे. तर नोट्स पण तुम्ही चेक करू शकता. आता एक टॉपिक असा आहे, आपली एनर्जी बॅलन्स करण्यासाठी आपण काय करू शकतो, तर परवाच्या सेशनमध्ये सतीचा सिम्बॉल दाखवला होता बघा तुम्हाला, अदर पॉवरफुल सिम्बॉल मध्ये सतीचं ग्रेड. तर त्याच्यात काय होतं, एक चौकट होती 3x3ची, तिथे नंबर्स होते. तर ते न्यूमरोलॉजीचं लोशू ग्रेड आहे ते. ठीक आहे, न्यूमरोलॉजीचं लोशू ग्रेड आहे. तर तिथे आपण काय करू शकतो, समजा आपला फोटो घ्यायचा, आपला पासपोर्ट फोटो घेतला आहे का इथे, समजा हा फोटो आहे. ठीक आहे, फोटोच्या बॅक साईडला काय करायचं, ते ग्रीड काढायचं, म्हणजे 3x3ची चौकट काढायची आणि
तिथे जसा नंबर ज्या चौकटीत आहे त्या चौकटीत आपला बर्थ डेटचा नंबर टाकायचा, जी पण तारीख असेल ती. समजा 12 जन्मतारीख आहे, मग 1 कुठे आहे त्या चौकटीत, तिथे 1 लिहा. 2 कुठे आहे, तिथे 2 लिहा. समजा मार्च महिना आहे म्हणजे 3, मग जिथे 3 आहे तिथे 3 लिहिला. ठीक आहे. असं लिहिलं की जे चौकट रिकामे असतील, कारण पूर्ण तर कोणाच्याच भरत नाही है ना, पूर्ण चौकट कोणाच्याच भरत नाही. तर जी चौकट रिकामी आहे ना, त्या चौकटीमध्ये आपल्याला तिथे पेनाने काय करायचंय, चोकुरे आणि सहेके ड्रॉ करायचं आहे. ठीक आहे. बस. म्हणजे काय होणार आहे की आपल्या मध्ये सगळी एनर्जी बॅलन्स होणार आहे. म्हणजे जे नंबर नाहीये ना, ती पण एनर्जी आपल्याला मिळते. मग तुम्ही काय करू शकता, त्या फोटोला हिलिंग देऊ शकता की न्यूमरोलॉजीनुसार माझी सगळी एनर्जी बॅलन्स आहे. मग तुम्ही तिथे म्हणू शकता की माझ्या सगळ्या ग्रहांची पण एनर्जी बॅलन्स आहे ना. तर प्रत्येक ग्रहाचा प्रभाव गरजेचा आहे. असं नाही की मला शनीचा प्रभाव नको किंवा सूर्य खूप जास्त तेजस्वी त्याचा प्रभाव नको. तर प्रत्येक ग्रह आहे ना बॅलन्स राहिले पाहिजे. ओके. तर तुम्ही तिथे काय करायचंय, आपला फोटो त्याच्या बॅक साईडला ती चौकट टाकायची, जन्मतारखेप्रमाणे नंबर लिहायचे, जी चौकट रिकामी आहे तिथे चोकुरे सहिके ड्रॉ करून ठेवून द्यायचं. किती दिवस मॅम? ठेवून द्यायचं ना, कायमस्वरूपी बॅलन्स राहील. आपला फोटो आपला वॅलेटमध्ये वगैरे ठेवून द्यायचा. अधूनमधून एनर्जी डाऊन वाटली का त्याला हिलिंग अफर्मेशन द्यायचे. सती सिम्बॉल त्याच्या सती सती सिम्बॉल नाही सिम्बॉल वरती काढायचा. सती सिम्बॉल नाही नाही काढायचा. करायचं. अच्छा, फक्त सतीचं ग्रीड, लोशुग्रीड. सतीचं ग्रीड कशासाठी आहे, 2 लोकांचं जर 2 हिलिंग लोकांचं. करायचंय तर त्यांच्या फोटोच्या बॅक साईडला पण आपण तेच करतो आणि तिथे त्या सर्कलवर फोटो ठेवतो आणि फोटोवर 2 पिरॅमिड ठेवतो रोज क्वार्ट्सचे. ठीक आहे. कल्पना ताई नाही जॉईन झालाय का आज? मॅम मग त्याला ते फोटोवरती लोशुग्रीड वगैरे काढलं, चोकुरे सैकी टाकलं, तर त्याला हिलिंग देऊन मग ठेवायचं ना, असं ना? हा, हिलिंग देऊन अफर्मेशन देऊन तुमच्या वॅलेटमध्ये ठेवून देते. ओके ओके. राहू द्यायचं. नाही जॉईन झाले मॅम आज ते. यस. नाही जॉईन झाली असती. अच्छा. आज तुमची एनर्जी थोडं- फारच डाऊन वाटते. मूड ऑफ वाटतोय फारच. जर नाही, गरमी एवढी जास्ती आहे ना बाहेर, ते सहन नाही होत आहे मला. अच्छा. असं झालंय फारच डाऊन वाटतंय. मला. हा, ते गरमीमुळेच झालंय मला तसं. मला 1-2 प्रश्न होते मॅम, ते विचारायचे होते. एंडला विचारते मी. विचारा. माझ्या मुलाबद्दल विचारायचं होतं. तो 11 वर्षाचा आहे आणि त्याचा ना मॅम स्पीचचा प्रॉब्लेम होता. म्हणजे जन्मल्यापासूनच त्याचा स्पीचचा प्रॉब्लेम होता. तो ऑलमोस्ट 4 वर्षाचा होईस्तोपर्यंत बोलत नव्हता. तर मग त्याच्यानंतर मी त्याच्यावर खूप काम केलं. तर मग आता तो सगळं काही बोलतो. म्हणजे हिंदी शिकवलं मी त्याला सगळं. तर हिंदीमध्ये तो सगळं बोलतो आणि हिंदी आणि इंग्लिश आता सायमल्टेनियस तो करतोय. तर त्यासाठी मी त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, किंवा कुठलं क्रिस्टल वगैरे वॉटर काय थेरपी सजेस्ट करा. करा? वॉटर थेरपी करा. दिवसातून सकाळी उठल्या उठल्या, रात्री झोपण्यापूर्वी आणि दोन्ही वेळाच्या जेवणाच्या आधी त्याला पाणी चार्ज करून द्या की हे पाणी तुझ्यासाठी अमृत आहे, औषध आहे आणि हे पाणी तू पिल्यामुळे तू अखंड आणि सुस्पष्ट उच्चारात बोलू शकत आहेस. आता स्पीचचा प्रॉब्लेम येण्याचं एक कारण असतं कान. कान जर प्रॉपर वर्क करत नसतील तर स्पीच पण होत नाही. तर ते चेक केलंय का तुम्ही? हा, ते सगळं चेक केलं मॅम. त्याचे कान परफेक्ट आहे. कान परफेक्ट आहेत का? मग डॉक्टरांनी काय सांगितलंय बोलण्याचं त्याचं? नाही, त्याला स्पीचचाच प्रॉब्लेम होता. मग तो थोडासा हायपर पण होता. मे बी ते स्पीच डाऊन होतो त्यामुळे तो हायपर होता. पण त्याच्या स्पीचवर मग जसं जसं काम केलं तर मग ते झालंय कमी, पण क्लॅरिटी कुठे ना कुठेतरी मार खातीये. क्लॅरिटीसाठी तुम्ही त्याच्या विशुद्ध चक्रावर काम केलं पाहिजे. ठीक आहे. तर विशुद्ध चक्रावर त्याचं काम करा. त्याच्यानंतर थर्ड आयवर पण काम करा.
कारण शब्द, थॉट्स, नॉलेज तिथूनच येतं ना ते. आधी तर विशुद्ध चक्रावर काम करा. त्याला पाणी चार्ज करून द्या. दिवसातून 3-4 वेळेला औषधासारखं वेळ ठरवून, की हे पाणी तू पिल्यामुळे तुझे उच्चार हे सुस्पष्ट झालेले आहेत आणि तू अखंड एखादं वाक्य छान गोड आवाजात बोलू शकतो. ठीक आहे? किंवा शकतो नाही, बोलत आहेस. हं? बोलत आहेस. कंटिन्यू प्रोसेस हवी ती आपल्याला. ओके? त्याचं अन्न पण कारण की तुम्हाला चार्ज करा. हो, त्यामुळे ना त्याला लँग्वेजेस लर्न करायला खूप प्रॉब्लेम होतो. म्हणजे इंग्लिश असेल, मराठी लर्न असेल, करायला हिंदी की असेल. वाचायला? लर्न करायला पण मॅम. लर्निंग मध्ये मग रीडिंग आलं, रायटिंग आलं, तिथे पण तो लॅगिंग आहे. म्हणजे खूप एफर्ट घ्यावे लागतात त्याला ते शिकवण्यासाठी. तर मला असं निदर्शनात आलं की त्याचं स्पीच म्हणजे लॅगिंग आहे, त्यामुळे त्याला लर्निंगला पण खूप इश्यूज येत आहेत. म्हणजे लर्निंगचा आणि स्पीचचा काहीच संबंध नाहीये. लर्निंगचा संबंध कुठे आहे? तुमच्या न्यूरॉन्स, मेंदू, मेंदूतल्या पेशी, न्यूरॉन्स. लर्निंगचं काम त्यांच्याकडे आहे. आणि स्पीच म्हणजे बोलणं हे विशुद्ध चक्र किंवा वाणी, जिव्हेचं ते काम आहे. है ना? तर मग त्याच्या सहस्रार चक्राला आणि आज्ञा चक्राला तुम्हाला हील करावं लागेल लर्निंगसाठी. 7 चक्राचं मेडिटेशन केलंय का सुरू? मी करते रात्री त्याला घेऊन सोबत झोपण्याच्या आधी. 7 चक्राचं मेडिटेशन करा आणि प्लीज DMITचा विचार करा. कारण अशा अशा केसेस येतात ना, हे असतं. पण आपण काय म्हणतो, जसं तुम्ही म्हणतायत आता शिकलोय ना रेकी, मग करून पाहू. पण त्याला खूप वेळ लागणार आहे. ती खूप लेंथी प्रोसेस आहे. स्पीच असं रेकी लगेच महिना 2 महिन्यामध्ये नाही होणार आहे, कारण त्याचं 11 वर्ष वय आहे आता. पण जर त्याचं तिथे आपल्याला न्यूरॉन्स बद्दल माहिती कळते. DMIT मध्ये न्यूरॉन्स बद्दल. कारण लर्निंग हे कुठे आहे, तर न्यूरॉन्सशी कनेक्टेड आहे ना ते. मग तुम्हाला तिथे कळेल की त्याचं खरंच लर्निंग का बरं कमी आहे आणि त्याची मेथड कुठली आहे, हे तुम्हाला तिथे कळेल. ते तरी नाहीच आहे. मी आता मागच्या 11 वर्ष मी त्याच्या सोबतच आहे आणि त्याच्यावरतीच काम करतेय. कसलं? तर ते क्विक आणि इझी नाहीच आहे. ती प्रोसेस जी आहे, म्हणजे त्याला प्रत्येक एक शब्द जो मी शिकवलाय, ती प्रोसेस इझी नाहीये. नाही, मग म्हणजे तुम्हाला लाईफ मधले मी 11 वर्ष त्याला दिलेत. तुमचा जो वेळ आणि एनर्जी गेली प्लस मनी पण गेलाय, तर तुमचा टाइम, एनर्जी, मनी इथून पुढे जर वाचवायचा असेल आणि स्पीड अप करायचं असेल तर DMIT इज द बेस्ट टूल. नो डाऊट हिलिंग तर आपण कंपल्सरी करणारच आहे. म्हणजे DMIT झाल्यावर ऍज अ रेमेडी जिथे जिथे जशी जशी गरज आहे तसं रेकी तर सांगितलीच जाते, एनर्जी हिलिंग. पण मग तुम्हाला नक्की प्रॉब्लेम कुठे, रूट कॉज काय तो कळतो आपल्याला तिथे. आता माझ्या मोठ्या मुलाचं पण स्पीच स्लो आहे. तो पण 11 वर्षाचा आहे. पण मग आम्हाला DMIT मध्ये ते कळलंय आणि ज्यांच्याकडून झाली ना त्याची DMIT, त्यांनी सांगितलं की त्याचं स्पीच तसंच राहील म्हणे. म्हणजे हिलिंग केल्यामुळे ते इम्प्रूव्ह होऊ शकतं. ठीक आहे? पण त्यांचा आणि हिलिंगचा संबंध नव्हता. ते फक्त DMIT वाले होते किंवा ते मेडिकल डॉक्टर पण नव्हते. तर तिथे कळतंय की त्याचं स्पीच का स्लो आहे, डिले आहे. म्हणजे थॉट्स मध्ये प्रचंड क्लॅरिटी आहे, पण इथून शब्द जे बाहेर पडणं आहे ना, त्याला तो वेळ घेतो, थांबत थांबत बोलतो. तर त्याचे 2-3 रिझन आहेत. असं का आहे, तर ते सायंटिफिक रिझन तिथे आम्हाला कळलं. तर इथे पण आहे ना एक अँगल असतो. तो अँगल पण जसा जसा वाईड होतो तसा तसा तो रिस्पॉन्स करणं किंवा स्पीड तो कमी होतो. त्याच्यानंतर मेंदूचा जो प्रोसेसर आहे, तर त्याचा स्पीड कमी आहे. पण त्याचं न्यूरॉन्स खूप स्ट्रॉंग आहेत. त्याच्यामुळे तो हुशार प्रचंड आहे. सगळं आकलन झालेलं असतं, पण ते बोलून एक्सप्रेस करायला त्याला वेळ लागतो असं. मॅडम, आमच्या ओळखीच्यात एक केस आहे. मुलगा 2 वर्षाचा असताना काहीतरी पडला. तोपर्यंत तो जे काय शब्द म्हणजे बोलत होता, जे काय 2 वर्षाच्या वयापर्यंत पोरं बोलतात तेवढं तो सगळं व्यवस्थित बोलणं चालणं सगळं व्यवस्थित होतं. पण नंतर तो काय जे डोक्यावर मागच्या मागे पडला, तो 3-4 दिवस कोमामध्ये होता आणि आता तो 4थीत म्हणजे 9-10 वर्षाचा मुलगा आहे.
पण बोलणं त्याचं आणि सगळंच मग आता हे झालं, म्हणजे काय म्हणायचं, मेस थोडंसं असं हे झालंय, ऍक्टिव्ह, हायपर ऍक्टिव्ह आहे, बोलणं नाहीये त्याचं नीट. तर मग त्याच्यासाठी काय करता येऊ शकेल? वडील शिक्षक आहेत त्याचे आणि म्हणजे एक तर त्याला आता हिलिंग काय देऊ म्हणतात, शकतो किंवा मग इतका जो स्पॅन गेलेला आहे, इतका 2 वर्षापासून आता तो 9-10 वर्षाचा आहे. मग ह्या वेळामध्ये नक्की काय घडलं, म्हणजे त्याला कुठे तो मार लागलाय, त्याच्यानंतरच त्याचं स्पीच हे झालं म्हणतायत ना. हो हो. तर मग तो पण थोडासा अभ्यास केला पाहिजे. मग त्याच्यानुसार त्याला हिलिंग दिलं पाहिजे. आणि ओके. म्हणजे मी यांना DMIT सांगितलं, त्यांची ती केस नव्हती. पण ही कसं आहे, आता तो मार लागल्यामुळे झालं असेल, तर मग थोडंसं हो. मेडिसिनकडे लक्ष दिलं पाहिजे. योग्य ती ट्रीटमेंट आणि मेडिकल त्याची चालू आहे, ट्रीटमेंट त्याची चालू आहे तशी. आता थोडंफार गाणं गुणगुणणं वगैरे असं कालच आलं होतं आमच्याकडे. गाणं गुणगुणणं वगैरे चालू केलं त्यांनी. थोडा शांत पण झालाय. बाकी स्टाऊट आहे, म्हणजे तब्येत 4थीच्या मानाने एकदम तब्येत छान आहे त्याची, मुलाची. अच्छा. ट्रीटमेंटकडेच त्याला लक्ष द्यावं लागेल आणि हिलिंग पण ते घेऊ शकतं. रेग्युलर हिलिंग. तर हो. त्याच्या पॅरेंट्सला सांगा हिलिंग, म्हणजे आईला तरी की हिलिंग शिकून घ्या आणि त्याला रोज हिलिंग करा. ओके ओके. पण मग त्याच्यासाठी रेकीचा क्लास करणं गरजेचं आहे ना त्यांना? ऑफकोर्स. कारण डेली कोणाला किती पे करणार ना. मी तर हां हां. शक्यतो नाही घेत आता असं क्लायंट. कारण अच्छा. काय होतं, प्रॉब्लेम एक तर खूप जुने असतात, क्लायंटचं वय जास्त असतं, एनर्जी खूप स्टक असते आणि ती एनर्जी काढण्यामध्येच इतके सेशन्स जातात की समोरचा पण म्हणतो मी किती दिवस झाले पे करतो. आणि एका हिलरकडे कसं होतं, मल्टिपल केसेस येतात है ना. मग ती प्रत्येक ठिकाणी एनर्जी त्याची स्वतःचीच डिव्हाइड होऊन जाते, तेवढी गेन करणं पण होत नाही. पण जर स्वतःवर आपण हिलिंग घेत असू किंवा आपल्याच मुलांसाठी करत असू, तर तिथे ते लवकर काम करतं. आता मला पण जाणवतोय माझी एनर्जी सध्या खूप डिस्टर्ब आहे, म्हणून मी रेकी लेवल 3 ची दीक्षा द्यायला नाही म्हणते. म्हणजे माझा जो पूर्वीचा सेशन मधला उत्साह होता, तुम्ही जर पूर्वीचे व्हिडिओ पाहिले किंवा रेकी लेवल 1 चे सुद्धा आता पूर्वीचे युट्यूबचे पाहिले, आणि आत्ताचं म्हणजे मला माझं माझं जाणवतंय आहे, काही रिझन्स, काही हिलिंग सुरू आहेत. तर मला खूप असं लो फील होतंय किंवा एनर्जी खूप डिस्टर्ब आहे किंवा हृदयचक्रात नेहमी अशी धडधड सुरू असते. जवळच्या लोकांची काही थोडं सिरियस हिलिंग वगैरे सुरू आहे. तर मग तिथे काय होतं, इमोशनल इन्व्हॉल्वमेंट पण झालेली आहे. तर मला जाणवतंय माझी एनर्जी ठीक नाहीये. तर मी आता थोडं स्वतःवर काम करते खूप वेगवेगळ्या अँगलने. म्हणून मी म्हटलं की थोडासा हा वेळ मी घेते आणि मग ती हिलिंग आपण करूया, दीक्षा करूया. कारण एक नॅचरल स्वभावात प्रामाणिकपणा आहे आणि पुन्हा रेकी ग्रँडमास्टरच्या दीक्षेची करुणा रेकीची जोड आहे. त्याच्यामुळे मी खूप असं हे आहे की आपण डिस्टर्ब असताना ही खूप महत्वाची दीक्षा आहे रेकी लेवल 3 ची. तर ती तशी नाही गेली पाहिजे, तशीच एनर्जी पास होईल ना ती. आणि हा मुहूर्त पण खूप छान आहे, म्हणजे जरी माझी अशी डिस्टर्ब एनर्जी नसती, तरी मग मी हा मुहूर्तावरच दिली असती दीक्षा. म्हणजे इतर ठिकाणी, काही काही ठिकाणी ना काय करतात, खूप फास्ट घेतात. ओके. किंवा काही ठिकाणी ना 21 दिवसाची प्रॅक्टिस झाल्याशिवाय पुढची लेवल घेतच नाही, पुन्हा 21 दिवसाची झाल्याशिवाय पुढची लेवल घेतच नाही, है ना. तर मग काय आहे की आता कोणीतरी मेसेज टाकला होता की क्लास सुरू करून खूप दिवस झाले, पण तुम्ही शाळेचा अकॅडमिक अभ्यास नाही करत आहात, तुम्ही एनर्जी हिलिंग शिकत आहात. तर क्लास सुरू करून किती दिवस झाले ते नाही मॅटर करत, आपण एनर्जीवर काम करतोय. तर एनर्जी जर डिस्टर्ब असेल तर घाई करण्यात अर्थ नाहीये. मग ती माझी राहो की ती तुमची राहो, नो मॅटर. असं काही नाहीये की ती माझी राहो की तुमची राहो. तर असं नका समज करून घेऊ की क्लास सुरू होऊन खूप दिवस झाले. पण मग आपले सेशन्स पण झाले ना, आपले रेकी लेवल 1 ची आपण प्रॅक्टिस पण घेतली, त्याच्यानंतर 2 सुरू केली, मग क्रिस्टल सुरू केलं आणि मग हे. आणि मध्ये मध्ये जेव्हा माझे ते सेशन्स असायचे ना, तेव्हा सुटी जेव्हा जेव्हा झालेली ना आपल्या सेशन्सला, तर तेव्हा तेव्हा ते सेशन्स झालेले असायचे, तर माझी एनर्जी पूर्ण ड्रेन झालेली असायची. कारण जर आपण देतोय 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 तर आपल्याला गेन पण केली पाहिजे त्या लेव्हलला. शेवटी ह्युमन बीन आहे ना, असं काही साक्षात परमेश्वर थोडी नाही आपण की ते राहीलच तशी एनर्जी, है ना. तर जसं आपण आत्ता पाहिलं की फक्त कागद सुरगळून हातात घेतला बॅड वर्ड्स देऊन तरी एनर्जी बदलते.
तर एखाद्याची तेवढी निगेटिव्ह एनर्जी काढण्यासाठी म्हणून मी सजेस्ट करते की प्रत्येकाने स्वतः रेकी हिलर झालं पाहिजे. म्हणजे प्रत्येक घरात निदान आई तरी रेकी हिलर पाहिजेच पाहिजे. प्रत्येक मेंबर असले तर खूपच छान आहे, पण निदान प्रत्येक घरातली आई तरी रेकी हिलर पाहिजे की ती पटापट सगळं एनर्जी बॅलन्स करू शकते घराच्या. ओके. तर आता तुम्ही काय करा, सेकंड लेवल प्रमाणे जिथे जिथे गरजेचं आहे तिथे तुमचं डिस्टन्स हिलिंग सुरू ठेवा, सेल्फ हिलिंग सुरू ठेवा आणि फॉर शुअर आपण पाडव्याच्या मुहूर्तावर करूच. आता जर मी तुम्हाला इतके दिवस आधी सांगते तर तुमची पण जबाबदारी की त्या टाइम स्लॉटमध्ये तुम्ही व्यवस्थित अवेलेबल राहा. ठीक आहे. Yes. बाकी तर लोकांचा हट्ट असतो अशाच मुहूर्तावर द्या म्हणून दीक्षा, है ना. तर छान मग 3.5 मुहूर्तापैकी एक आहे. अजून 1-2 क्लास पण आपले तोपर्यंत येतील. जर तुम्हाला कनेक्ट व्हायचं असेल तर तुम्ही होऊ शकता. पुढच्या 1-2 दिवसात हा, ग्रुपला येईल माहिती. ठीक आहे. नक्की. 1-2 क्लास म्हणजे वेगळे क्लास का मग? आपला हा सिलेबस तर संपला ना? हा हे झालंय. मनी रेकीचं असणार आहे कारण अक्षय तृतीया, गुढीपाडवा, धनत्रयोदशी, दिवाळीचा पाडवा अशा मुहूर्तांवर शक्यतो मनी रेकी घेतो आपण. बाकी रेग्युलर तर घेऊच शकतो, पण शक्यतो अशा मुहूर्तांना. किंवा हुंकारा विथ हलीमचा कोर्स आता येईल. ती प्रचंड हायर लेवलची एनर्जी आहे. हुंकारा विथ हलीम, महाकाली आणि त्याच्यामध्ये काय आहे मॅम? महाकाली आणि बगलामुखीची दीक्षा आहे. त्यांचं प्रोटेक्शन आपल्याला मिळतं. तर ती पण तो क्लास आपण नवरात्रातच घेतो. मग आता दसऱ्याच्या नवरात्राच्या आधी घेतला होता कारण नवरात्रातल्या 9 दिवसात आपल्याला त्याचं सेल्फ हिलिंग करायचं असतं. सिद्धीकरण प्रोसेस असते. मग आता चैत्री नवरात्र आहे, मग त्याच्या आधी ते होईल तो क्लास. आणि एक धनवर्षा पोटली म्हणून एक क्लास आहे आपला. तर त्याच्यात पण तुम्ही मनी पोटली म्हणजे वेगवेगळ्या पोटलीज तिथे बनवायला शिकवतो आपण, जे आपण बाहेरून विकत घेतो ना. तर तिथे ना त्या वस्तू बरोबर वापरलेल्या असतात. म्हणजे एखाद्या पूजा साहित्याच्या दुकानातून जर तुम्ही ती पोटली विकत घ्यायचं म्हटलं तर ना त्या वस्तू तशा प्रॉपर वापरल्या असताना त्याला हिलिंग केलेलं असतं ना चार्जिंग, ते जस्ट पिशवीमध्ये पॅक करून दिलेलं असतं. पण मग आपल्याकडे ज्यांनी ज्यांनी क्लास केले तर ते काय करतायत, ते रेकी हिलर पण आहेत, मग ते पोटली बनवून विकतायत. तर 5-5 हजाराला एक अशा 5 पोटल्या विकल्या होत्या मागच्या वेळेस ताईंनी क्लास केल्या. आणि क्लासची फी मला वाटतं तेव्हा खूप मिनिमम टू मिनिमम घेतलेली होती मी. 3300 की 2400 काहीतरी समथिंग घेतलेली होती. आणि 3300 की 2400 मध्ये तो क्लास करून 5000 प्रमाणे 5 पोटल्या त्यांनी विकल्या होत्या. आणि एक अजून रेकी हिलर आहेत. तर मी जस्ट त्यांना विचारलं होतं तर त्यांनी मला 12,500 किंमत सांगितली होती त्या पोटलीची. पण मग त्यांचा क्लायंट बेस पण तसा आहे. म्हणजे मॅटर करतं की तुम्ही कुणाला विकत देत आहात तुमचं प्रोडक्ट. आता आपल्याकडचा क्लायंट बेस असं गृहिणी, मराठी आणि मिडल क्लास असा आहे. म्हणजे आपल्या ॲडव्हर्टाइजमेंटवर पण असतं. तर त्या पण त्या काहीतरी सिंधी आहेत ज्यांचं मी सांगते की त्यांनी 12,500ला ती पोटली त्या देतात. तर त्या सिंधी आहे आणि त्यांचे फॉरेनर, म्हणजे असं नाही की इंडियन लोक तिकडे सेटल झाले, असं नाही. ऍक्च्युअल तिकडचेच त्यांचे क्लायंट आहेत फॉरेनर किंवा इंडियन, पण जे पण आहेत ते खूप हाय क्लास आहेत. तर मग असं आहे की तुम्ही इथून जे नॉलेज घेत आहात त्याचा उपयोग तुम्ही कुठे कसा करताय. आता तुम्ही मास्टर हिलर झालेलेच आहात, तर तुम्ही पण त्या पोटलीचा क्लास करून काय करू शकता की त्याच्यात बरंच आहे. म्हणजे त्याच्यात मनी ऑइल पण सांगितलेलं आहे. त्याच्यात खास मनी अट्रॅक्शनचं वेगळं एक वॉटर पण आहे, हर्ब्स वापरून तयार केलेलं. पोटलीचे पण तिथे प्रकार आहे. आणि पोटलीमध्ये असं नाही माहिती तुम्हाला जे पण साहित्य वापरलं जातं ते नक्की काय काय साहित्य आहे आणि ते का वापरायचं, त्याचं सिग्निफिकन्स काय आहे. आता आपल्यापैकी एक ताई आहेत, त्यांचं पण मास्टर हिलर झालेलं आहे, पण त्यावेळेला त्यांना पे करायला काहीतरी अडचण होती. पण त्या म्हटल्या होत्या की मला हा क्लास करायचा आहे. तर त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला की थोडंसं सर्च करून सोशल मीडियावरून पोटली तयार करून पाहिली आणि ती त्यांनी देऊन पाहिली. आता नो डाऊट रेकी हिलर आहे तर हिलिंग केलं की होणारच आहे. पण मग त्यांनी नंतर क्लास केला त्यांना, कारण तो करायचाच होता. तर त्यांना ती खूप तफावत जाणवली.
की क्लासमध्ये ज्या वस्तू आहे त्याच्या पुढे तिथे काहीच वस्तू वापरलेल्या नव्हत्या, जर सोशल मीडियावरून त्यांनी थोडं सर्च करून, तर बस नंबर ऑफ त्या वस्तू पण कमी होत्या आणि त्यांनी वस्तू जरी वापरल्या तरी त्याचा सिग्निफिकन्स माहित नव्हता किंवा नक्की कुठल्या मंत्राने ते सिद्ध करायचंय हे माहिती नव्हतं. ओके, तर मग क्लासच्या नंतर पण बऱ्याच पोटली त्यांनी बनवून दिल्या पुढे. तर असा पण तुमचा एक इन्कम सोर्स सुरू होऊ शकतो, म्हणजे मल्टिपल सुरू होऊ शकतात ऍक्च्युली. म्हणजे एक 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 जरी कन्सेप्ट घेऊन तुम्ही पुढे गेलात. काही लोक ते फक्त ते मनी अट्रॅक्शन ऑइल विकतात, तर आपल्याकडून पण ती 10 ml ची बॉटल 1500 रुपयापर्यंत गेलेली आहे, कारण हिलिंग केलेलं असतं ना. आणि तसे हब्स पण आहेत, रिझल्ट देतात. मग त्यांनी ते वापरलं की त्यांचे खूप मोठे मोठे प्रश्न सॉल्व्ह होतातच. तर मग तसं तुम्ही करू शकतात वेगवेगळ्या गोष्टी. ठीक आहे, येस, चालेल, थांबूया मग. आता ग्रुपमध्ये आपण कनेक्टेड राहूया, कुणाला काय असेल तर तुम्ही ते. आणि हा, ग्रुपची एनर्जी डिस्टर्ब होईल असं प्लीज ग्रुपमध्ये काहीच लिहायचं नाहीये. ओके, ग्रुप डिस्कशन साठी नाहीये तो ग्रुप फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटीसाठी आहे. काय होतं, एकाने काही म्हटलं की अर्ध्या लोकांचं मत तिथे सहमत नसतं, वेगळं असतं आणि ती ग्रुप एनर्जी डिस्टर्ब होऊन जाते. त्याच्यामुळे ना पर्सनली मेसेज करा जे काही असेल ते, किंवा मग अशा केसेसमध्ये ना मी पोल टाकत असते, मग तो थोडासा शांतपणे सॉर्ट आउट होतो तो इश्यू. पोल टाकला की आपापलं मत तिथे. पण तुम्ही जर एक्सप्लेन केलं ना. आणि एक लक्षात ठेवायचंय, रेकॉर्डिंग बंद करते मी आता.